नमस्कार मंडळी, रेश्मास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे। आजची रेसिपी आहे वडी म्हणाले मी, कारण आज आपण बनवली आहे नारळाची वडी। अगदी छान आणि मस्त अशी रेसिपी आहे, अगदी खुसखुशीत आणि टेस्टी अशी। तुमची ही वडी करताना पडत नाही का वडी केल्यानंतर? माझंही काहीसं असंच होत होतं, परंतु मी ही रेसिपी बऱ्याच वेळा ट्राय करून मस्त अशी रेडी केली आणि मग तुमच्याशी शेअर केलेली आहे। यातल्या टिप आणि ट्रिक्स जर तुम्ही फॉलो करून वडी बनवलीत तर तुमची ही वडी अशी मस्त माझ्यासारखी बनेल, अगदी टेस्टी आणि मस्त अशी। चला तर मग वडीसाठी लागणारं साहित्य पाहूयात, कसं बनवलं आहे आणि काय काय घेतलेलं आहे आपण ते। मध्ये जी पद्धत सांगितली आहे त्याप्रमाणेच तुम्ही ही बनवा, अगदी छान होईल। इथं मी एक नारळ घेतलेला आहे, मोठासा नारळ आहे, तो फोडून घेतला आणि त्याचं असं पाणी काढून घेतलेलं आहे मी बाजूला। आता त्यातली अर्धी वाटी इतकं मी खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे, कारण नारळ खूप मोठा होता, त्यामुळे अर्धी वाटी इतकंच घेतलेलं आहे आणि ते असं पातळ स्लाइसमध्ये कट करून घेतलेलं आहे। असं पातळ स्लाइसमध्येच कट करून घ्यायचं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एकही थेंब पाणी न घालता हे सगळं वाटून घेणार आहोत आपण। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे जेणेकरून चांगलं व्यवस्थित बारीक होईल हे, म्हणून आता हे सगळं वाटून घेते। एकही थेंब पाणी घालायचं नाही याच्यामध्ये, नाहीतर वडी पडणार नाही। आता हे वाटून घेतलेलं खोबरं असं वाटीने मोजून घ्यायचं, जेणेकरून आपल्या वडीचं प्रमाण आपल्याला समजून येईल। ही एक वाटी झाली। आता उरलेलं ही खोबरं या भांड्यामध्ये मी घेणार आहे आणि वाटून घेणार आहे। असं मोजून घ्यायचं खोवलेलं खोबरं। खोबऱ्याची दुसरी बॅच ही मी वाटून घेतलेली आहे। आता हा एक वाटी खोवलेलं खोबरं किंवा वाटलेलं खोबरं तुम्ही म्हणू शकता। खोवून घ्यायला खूप वेळ लागतो, त्यामुळे मी मिक्सरमधून असं पटकन काढून घेतलेलं आहे। आता ही दुसरी वाटी, पहिली एक खोवलेल्या ह्याची वाटी घेतली होती, आता ही दुसरी आहे, म्हणजेच वाटलेलं खोबरं आपलं 2 वाटे आहे। आता हे 2 वाट्या वाटलेलं खोबरं आहे, तर 2 वाट्या इतकीच याच वाटीने मोजून साखर घ्यायची, जेणेकरून आपली वडी पडली जाईल। पहिली माझ्याकडून साखर खूप कमी व्हायची, त्यामुळे वडी काही केल्या पडायची नाही, परंतु मी जेव्हापासून खोवलेलं खोबरं 2 वाट्या आणि 2 वाट्या साखर घेते तेव्हापासून वडी अगदी पटकनही होते आणि पडलीही जाते। आता अगदी वडी खुसखुशीत आणि छान व्हावी म्हणून मी दुधावरची साय घेतलेली आहे, 1-1.5 चमचा असेल। फ्रेश क्रीम नाही आहे, ही दुधावरची आपल्या साई आहे। आता कढई ठेवून घेतलेली आहे। कढई अशी घ्यायची की जेणेकरून आपल्याला चांगला किस परतवता येईल, अशी घ्यायची। आता गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे। कढई अगदी नॉर्मल गरम झाली की आपण याच्यामध्ये तूप घालून घेणार आहोत। 1 चमच तूप घालणार आहोत, जास्त नाही। 1 चमचलाही थोडंसं कमी घातलं तरीही चालेल। फक्त आपला किस आहे जो करून घेतला होता नारळाचा, तो अगदी खाली चिटकू नये म्हणून। आता हे तूप घातल्यानंतर चांगलं गरम करून घ्यायचं। वाटलेलं खोबरं याच्यामध्ये ॲड करून घेऊयात। सगळं खोबरं ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि 1-2 मिनिटासाठी अगदी बारीक गॅसवरती मस्त असं परतवून घ्यायचं। जास्त परतवायची अजिबात गरज नाही आहे, अगदी थोडंसं परतवून घ्यायचं आहे। असं पटापट परतवून घ्यायचं, अगदी 2 मिनिटासाठी थोडंसं परतवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये ज्या वाटीने खीस घेतला होता त्याच वाटीने 2 वाटी इतकी साखर ॲड करून घेते मी। 2 वाटी साखर घालायची। साखरेचं प्रमाण कमी नाही करायचं, जास्त गोडच असते ही वडी। जर आपण साखरेचं प्रमाण कमी केलं तर आपली वडी पडणार नाही। अशी ही 2 वाटी साखर मी याच्यामध्ये ॲड करून घेतली। आता साखर विरघळेपर्यंत बारीक गॅसवरती मस्त असा हा खीस परतवून घ्यायचा। साखर व्यवस्थित विरघळेपर्यंत मस्त परतवून घ्यायचं। एकसारखं हलवतच बारीक गॅसवरती थोडेसे पेशन्स राखून अगदी व्यवस्थित मस्त असं हे परतवून घ्यायचं आहे। आता साखर आपली बऱ्यापैकी विरघळलेली आहे। याच्यामध्ये आता 2 टीस्पून इतकी दुधावरची साय ॲड करून घेतलेली आहे। ही साय ॲड करून घ्यायची आणि मलाई मस्त असं परत परतवून घ्यायचं आहे। असं छान परतवून घ्यायचं। पाणी सुटू लागलेलं आहे साखरेचं। असंच सगळं घट्टसर असं मस्त मिक्स करून घ्यायचं, एकसारखं हलवत। इथंच फक्त मेहनत आहे। इथं मेहनत व्यवस्थित जर केली तर वडी अगदी परफेक्ट आणि छान बनेल। पाकातली वडी खातोय असंच वाटेल, अगदी टेस्टी असं। फक्त इथं मस्त असं मिक्स करून घेऊन एकसारखं हलवतच आपल्याला हे मिश्रण घट्टसर करून घ्यायचं आहे, अगदी व्यवस्थित घट्टसर करून घ्यायचं। जसं दाखवलं आहे तसंच। आता गॅस थोडा मी मीडियम केलेला आहे साखर वितळून घेतल्यानंतर।
आता आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित घट्टसर झालेलं आहे। याच कन्सिस्टन्सीचा हवा आहे आपल्याला। सगळी साखर विरघळून घट्टसर व्हायला पाहिजे। आता हे सगळं व्यवस्थित घट्टसर होत आलेलं आहे। तूपही रिलीज करायला लागले। थोडंसं तूप घातलं होतं तेही याच्यामधून रिलीज व्हायला लागले। आता एक प्लेट घ्यायची आणि त्याला तूप लावून ग्रीस करून घ्यायची आहे व्यवस्थित तिला, जेणेकरून आपली वडी अगदी पटकन निघेल आणि मस्त होईल। जास्त वेळ लागत नाही साखर विरघळायला आणि हे मिश्रण मिक्स व्हायला। एक 5 मिनिटं लागतात, 5 ते 6 मिनिटं। 5 ते 6 मिनिटानंतर हे मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत। आता इथे एक ताट घेतलेलं आहे, या ताटामध्ये तूप लावलेलं आहे याला आणि मिश्रण सगळं काढून घेतलेलं आहे। पसरवून घेते अगदी व्यवस्थित। आता हे सगळं मिश्रण उलटण्यांच्या साहाय्याने मी चांगलं पसरवून घेतलेलं आहे या प्लेटमध्ये। व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं। गरम आहे मिश्रण तोपर्यंतच असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित होत नाही, त्यामुळे असं पटापट करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण रेडी करून घेतलेलं आहे मी अगदी व्यवस्थित। मिश्रण थोडं कोमट आहे तोपर्यंतच अशा वड्या पाडून घ्यायच्या, कारण पूर्ण थंड झाल्यानंतर वड्या व्यवस्थित पडल्या जात नाहीत। त्यामुळे सुरीच्या साहाय्याने अशा व्यवस्थित वड्या पाडून घ्यायच्या आहेत। सगळ्या अशा व्यवस्थित वड्या पाडून घ्यायच्या। सगळीकडे अशा चिरा लावून घ्यायच्या आहेत, जेणेकरून पटकन आपली वडी निघली जाईल। थोडं दाटसर असंच म्हणजे घट्टसर असंच हे ठेवायचं आहे मिश्रण आणि जाड असं थापून घ्यायचं आहे। जास्त पातळ थापलं तर वडी अगदी पातळ होईल, त्यामुळे थोडं जाडसर असंच वाटून घ्यायचं आहे। पाहू शकता किती छान मस्त अशी वडी आपली रेडी झालेली आहे। मधून कट लावून घेतल्यामुळे काढण्यासाठी अगदी सोपी होऊन जाते। अगदी व्यवस्थित काढता येते आपल्याला। चला तर मग वडी रेडी झालेली आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। आणि चला आता प्लेटिंग करूयात पटापट। काढून दाखवते तुम्हाला एक वडी कशी झालेली आहे। अशी सुरीच्या मदतीने असं खालून घालायची सुरी आणि व्यवस्थित काढून घ्यायची आणि मस्त एन्जॉय करायची। अगदी टेस्टी आणि खुसखुशीत होते। आता एक वडी काढलेली आहे मी, दाखवते तुम्हाला। एवढ्या जाडसर कन्सिस्टन्सीची मी वडी बनवलेली आहे मस्त अशी। तुम्ही याच्यापेक्षा पातळी थापू शकता, पण मला अशी थोडीशी जाडसर मोठी आवडते म्हणून प्लेटिंग करून घेऊयात। चला आता एक प्लेट घेतलेली आहे, अशा पटापट वड्या लावून घेते। किती छान सुरेख झालेल्या आहेत ना। नक्की ट्राय करून पहा। रेसिपी आवडली असेल तर रेश्माज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। आणि तुम्ही जर या पद्धतीने रेसिपी बनवली तर तुमची रेसिपी कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय। स्वस्त खा आणि मस्त रहा। लाईक शेअर सबस्क्राईब।